मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वजण आता तेथे देवघराजवळ आलेले असतात. आता मोठ्या सुनेने अगोदर देवासमोर दिवा लावायचा असतो, ही देशमुखांमध्ये एक रीत असते आणि त्यामुळे सर्वजण तेथे उपस्थित असतात. तेव्हा त्या दोन्हीही जोड्या तेथे आलेल्या असतात. नंदिनी जीवा, त्याचबरोबर पार्थ आणि काव्या. जीवा आणि काव्या एकमेकांकडे पाहत असतात, पण त्या दोघांच्याही डोळ्यामध्ये अश्रू असतात. तर पार्थच्या नजर आपल्या बिचाऱ्या नंदिनीवर असते आणि त्याच्याही डोळ्यामध्ये अश्रू असतात. काही वेळानंतर आता सर्वजण आले की नाही याची खात्री करून घेत मानिनी नंदिनीला म्हणते, नंदिनी बाळा, देवासमोर दिवा लाव. तेव्हा नंदिनी हो असं म्हणते आणि मग त्यानंतर वसू लगेच त्यामध्ये खोडा घालते आणि म्हणते की अगं मानिनी, तुला कळतं की नाही, आता थोरली सून कोण आहे सांग बरं. पार्थ मोठा आहे म्हटल्यानंतर काव्याबरोबर लग्न झालंय, मग या घरची थोरली सून काव्य आहे ना, मग काव्याने दिवा लावायला नको का? नंदिनी कशी लावणार? नंदिनी तर अगं काव्यापेक्षा आता लहान आहे ना, काव्याची लहान जाऊ आहे ना आता नंदिनी, असं म्हणून आता सर्वांनाच आता पुन्हा एकदा टोमणा मारू लागते. त्यावेळी सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात. नंदिनी आणि काव्या या दोघीही एकमेकींकडे खूप वेळ पाहतात. तर आता जीवा आणि पार्थसुद्धा एकमेकांकडे पाहत असतात. त्या दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी असतं. त्यानंतर वसू म्हणते, अगं लाव की काव्या दिवा देवासमोर जाऊन. तेव्हा काव्य आता रागातच म्हणते, मी असं काहीही करणार नाही आहे, समजलं? सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. रम्या, मंजू, वसू मात्र गंमत घेत असतात, कारण काव्य असं जे काही वागते ना ते पाहून आता त्या तिघींनाही आनंदच होत असतो. मग त्यानंतर नंदिनी आता पुढाकार घेते आणि मानिनीला म्हणते, आई मी लावू का दिवा? तेव्हा मानिनी म्हणते, हो बाळा लाव. तेव्हा नंदिनी आता अगोदर पुढे जाते आणि देवासमोर दिवा लावते. त्यानंतर सर्वजण आता प्रार्थना करू लागतात, हात जोडतात. त्याचबरोबर काही वेळानंतर आता नंदिनी हात जोडून देवाकडे प्रार्थना करत असते की देवा, तुझ्या मनामध्ये नक्की काय असं होतं, तू एवढं सगळं काही घडवून आणलंस, कारण आता या क्षणी ना सगळं काही कोसळून पडलंय. आता तूच काय तो आम्हाला मार्ग दाखव. आता एक एक तुकडा वेचून मला जोडायचं बळ दे देवा. मग आता अशी प्रार्थना नंदिनी करत असते. त्याचवेळी काव्या आता देवाकडे मागणं मागते की देवा, मला हा तुझा निर्णय अजिबात मान्य नाही आणि तो कधीही मी ॲक्सेप्ट करणारच नाही. तू अन्याय केला आहेस माझ्यावर, आता तूच हा अन्याय दूर कर. या सगळ्यातून बाहेर पडायचं बळ दे देवा मला. मग भामटी रम्या त्या दोघींच्या पाठीमागेच उभी असते. त्याचवेळी आता ती मनात विचार करते की तुम्ही दोघी काय मागतायत ना बहिणी, याचा अंदाज आला आहे मला, कारण देवाऐवजी मीच म्हणते की तथास्तु. आता डोंट वरी नंदिनी, तुला तर मी इथे टिकूच देणार नाही. आणि काव्या, अगं तू तर काय, तुझं आणि पार्थचं लग्न मी 1 महिनाभर सुद्धा टिकू देणार नाही. तेव्हा आता सर्वांची प्रार्थना करून झाल्यानंतर मानिनी म्हणते, आता जोडीने काय करा, तर अगोदर देवाच्या पाया पडा आणि मग नंतर मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. काव्याला एका क्षणी जरा धक्काच बसतो. मग आता नंदिनीच्या डोळ्यातून सुद्धा आता अश्रूंच्या धारा वाहू लागतात, कारण आता जीवाबरोबर पाया पडणं हे तिला कठीणच जाणार असतं. खरं तर मी पार्थची बायको बनून या घरात येणार होते, परंतु जीवाची बायको बनून या घरात आले या गोष्टीचं तिच्या मनामध्ये खूपच दुःख साठलेलं असतं. त्यानंतर मग आता काव्या बाळा, तू मोठी आहे, तूच अगोदर पुढे ये आणि जोडीने देवाचे आशीर्वाद घे आणि मग थोरा मोठ्यांचे, असं जेव्हा मानिनी म्हणते ना तेव्हा जीवा हा काव्याकडे पाहतच राहतो. मग त्यानंतर पार्थ बाळा, तू ये ना समोर, असं मानिनी म्हणते. आता नाईलाजाने बिचारा पार्थ हा समजूतदारपणे लगेच काव्या शेजारी येऊन उभा राहतो, परंतु त्याची नजर फक्त आणि फक्त नंदिनीवर असते. खूप वेळा आता तिच्याकडेच पाहतो आणि मग देवाचा आशीर्वाद घेत असतो. तेव्हा मानिनी विक्रम एकमेकांकडे पाहतच राहतात. त्याचवेळी आता ते दोघेही एकमेकांना आता इशारा करूनच समजावत असतात, होईल सगळं ठीक. मग त्यानंतर आता विक्रम म्हणतो, बाळा पार्थ, हे बघ वसुताई आपल्या घरातील सर्वात मोठी आहे, आता काव्या आणि तू जोडीने दर तिचा आशीर्वाद घे. तर रम्या मात्र गालातच हसते. तर काव्या हात जोडून तशीच उभी असते. विक्रम मानिनीला पुन्हा एकदा इशारा करतो की काव्याला घे. मग मानिनी पुढे जाते आणि काव्याला म्हणते, काव्या बाळा, अगं घ्या ना तुम्ही दोघांनी जोडीने आशीर्वाद. तेव्हा काव्याला ती वसूसमोर घेऊन जाते खरी, परंतु काव्या रागातच वसूकडे पाहते. तर जीवासुद्धा काव्याकडे थोडा पाहत असतो. पार्थ हा
आता स्वतः पाया पडत असतो। सर्वजण आता काव्याकडे पाहत असतात की कधी एकदा जोडीने पार्थ बरोबर काव्या वसू आत्याच्या पाया पडते। वसू आत्या देखील रागात पाहते, कारण काव्या खूप वेळ नुसती तिच्याकडे पाहत असते, अजिबात काही बोलत नसते आणि खाली वाकत सुद्धा नसते पाया पडायला। मग मानिनी पुन्हा एकदा म्हणते, काव्या बाळा, अगं पड ना जोडीने पाया। मग आता ती आशीर्वाद घ्यायला सांगते, तेव्हा आता काव्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि म्हणते, मला हे काहीही मान्य नाहीये। तेव्हा आता सर्वांना प्रचंड धक्का बसतो, तर रम्या नुसतीच आपली हसत असते। मग त्यानंतर ती म्हणते, मला ना हे लग्न मान्य आहे, ना या घरातली माणसं आणि ना या घरातली सर्व रीती आणि परंपरा, मला काहीही मान्य नाहीये, असं ती ओरडतच सांगत असते। तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते। तर आता नंदिनी पार्थ एकमेकांकडे पाहतच राहतात, काव्या अशी का वागत असेल। त्यानंतर नंदिनी आता काव्याकडे जाते आणि तिला म्हणते, काव्या, अगं या घरची दिवा लावणं ही परंपरा असेल ना बाळा, तरीही थोरा मोठ्यांच्या पाया पडणं हे आपल्या घरचे संस्कार आहेत आणि आपल्या आईबाबांनी केलेत आहेत ना आपल्यावर संस्कार, मग आशीर्वाद घे बरं। त्यावेळी काव्य रागातच म्हणते, मला कुणीही काही समजावून सांगू नका। मग आता सर्वजण काव्याकडे पाहतच राहतात, कारण काव्य हे जे काही वागते ना ते कुणालाच पटत नसतं। तेव्हा मानिनी म्हणते, काव्या बाळा प्लीज असं नको ना ग करू। मग विक्रम म्हणतो, मानिनी राहू देत, असं म्हणून आता तो नंदिनी आणि जीवाला सांगतो, तुम्ही दोघे तरी आता ताईचे आशीर्वाद घ्या। मग जीवा हा काव्याकडे पाहतच राहतो, तर नंदिनी आता जीवाकडे पाहत असते। त्यानंतर नंदिनीला आता मानिनी लगेच वसूसमोर घेऊन जाते आणि मग नंतर तेथेच उभी राहते। त्यावेळी मात्र आता मंजू टोमणा मारते, अगं बाई, बहिणीला तू तर लेक्चर दिलं आणि स्वतः कुठे आमच्या वसुताईच्या पाया पडतीये। तेव्हा मात्र काव्या रागातच आता लगेच मंजूकडे सुद्धा पाहू लागते। मग आता नंदिनी म्हणते, हो मी पडणारच आहे पाया, पण कसं आहे ना, पाया हे जोडीने पडायचं असतं, असं म्हणून ती हळूच जीवाकडे पाहते। तेव्हा जीवालाही धक्काच बसतो आणि तो आता नंदिनीकडे पाहत असतो। तर आता पार्थ हा रागातच नंदिनीकडे पाहतो। त्यावेळी आता काव्या सुद्धा नंदिनीकडे रागात पाहत असते, कारण आता नंदिनी ताई बरोबर जीवा हा जोडीने दोघेही वसूच्या पाया पडणार हे तिला समजलेलं असतं। त्यानंतर आता मानिनी पुढे जाऊन जीवाला नंदिनी शेजारी उभं करते। तेव्हा जीवा आणि काव्या एकमेकांकडे अगदी पाहतच राहतात। तेव्हा आता त्या दोघांच्याही डोळ्यात पाणी असतं, तर काव्याला आता मोठा धक्काच बसतो। ती जीवाकडे पाहत राहते आणि त्याला इशाराच करते की तू नंदिनी ताई बरोबर पाया पडणार, पण जीवा या क्षणी काहीच बोलत नाही। त्यानंतर जीवा काव्याकडे तर नंदिनी पार्थकडे पाहत असते। त्या चौघांनाही काही खरं तर सुचत नसतं। मग काही वेळानंतर जीवा पुन्हा नंदिनीकडे पाहतो, तर नंदिनी जीवाकडे। मग आता नंदिनीला आठवतं की मंदिरामध्ये जेव्हा आम्ही पाया पडायला गेलो होतो, तेव्हा गुरुजींनी सुद्धा जीवाच्या हातात प्रसाद देत तुमच्या दोघांचा संसार अगदी सुखाचा हो असं सांगितलं होतं, असा आशीर्वाद दिला होता। आता ते दोघेही जोडीने जेव्हा वसूच्या पाया पडतात, त्याचबरोबर विक्रम आणि मानिनीच्या पाया पडून त्या सर्वांचा आशीर्वाद घेतात, तेव्हा खरं तर काव्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि ती जरा रागातच जीवाकडे पाहत असते। आता वसू म्हणते की आता मंजू आणि मिथुनच्या पाया पडा। मग आता ते दोघेही शांतपणे पुढे जातात आणि मंजू व मिथुनच्या पाया पडतात। तेव्हा त्यांच्या पाया पडल्यानंतर वसू म्हणते, आता मोठा भाऊ आणि थोरली जाऊ काव्या आणि पार्थ या दोघांच्या पाया तुम्ही दोघांनी पडायचं आहे। तेव्हा मात्र आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वजण वसूकडे पाहतच राहतात। तर रम्या आणि मंजू मात्र हसत असते, तर युग सुद्धा आता रागात वसूकडे पाहू लागतो। तर आता ते दोघेही मागे वळतात। आता जीवा हा काव्याकडे पाहत राहतो, तर नंदिनीही पार्थकडे पाहत असते आणि खूप वेळ ते दोघेही असे एकमेकांकडे पाहत राहतात। त्यानंतर आता सर्वजण रडत असतात। त्याचवेळी मात्र आता नंदिनी ही काव्याकडे पाहते आणि मग त्यानंतर काव्या म्हणते, नाही हा ताई, असं म्हणून आता ती आशीर्वाद नको घेऊ असं म्हणते। तरीही नंदिनी आणि जीवा हे दोघेही आता अगोदर पार्थचा आशीर्वाद घेतात, तर पार्थ आता काहीच बोलत नाही। ते पाहून वसू म्हणते, अरे पार्थ बाळा, ही आपली रीतभात आहे, ती पाळायलाच हवी। तू आता या दोघांच्या जोडीला आशीर्वाद दे बरं। तेव्हा आता ते दोघेही तसेच खाली वाकून असतात। तर आता
जीवा सारखा सारखा काव्याकडे पाहत असतो तर काव्य बिचारी सुद्धा रडत असते. मग आता पार्थचे हात थरथर कापत असतात. तेव्हा तो कसाबसा नंदिनी आणि जीवाच्या डोक्यावर हात ठेवतो. आता पाया पडून झाल्यानंतर वसू म्हणते, नंदिनी बाळा आता काव्याच्या पाया पड बरं. अगं ती नाही मोठ्यांच्या पाया पडली, पण आपण तिला तिचा मान हा द्यायलाच हवा ना. त्यानंतर जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी हे दोघेही काव्याच्या पाया पडायला लागतात. तर काव्य आता पटकनच आपले पाय मागे घेते आणि स्वतः मागे सरत आता नंदिनीकडे पाहतच राहते. त्याचवेळी आता नंदिनी आणि जीवा हे दोघेही काव्याकडे पाहत असतात. रम्या, मंजू त्याचबरोबर वसू मात्र नुसता आपला तमाशाच पाहत असतात आणि त्यांना खूप मजा येत असते ते सगळं पाहताना. तर काव्य आता खूपच रडत असते. त्यानंतर काव्य आता लगेच तेथून जाते. त्या पाठोपाठ पार्थ आता सुद्धा दुसऱ्या बाजूने तेथून जातो. आता काव्य खूपच रडत असते ते पाहून नंदिनी आता तिला समजवण्यासाठी तिच्या पाठोपाठ जाते. तर आता नंदिनी आणि जीवा सुद्धा एकमेकांकडे पाहतात. तर जीवा आता लगेच आपल्या रूमकडे जातो. मग नंतर नंदिनी आता खूपच रडू लागते आणि देवासमोर उभी राहून पुन्हा एकदा हात जोडते आणि प्रार्थना करत असते की देवा मला या घराला आणि इथल्या माणसांना सांभाळायचं बळ दे. तर आता इकडे विक्रम आपल्या रूममध्ये आलेला असतो आणि आता त्याला आठवतं, मी पार्थला सांगितलंय तुमच्या तिन्ही भावंडांमध्ये जीवा हा प्रचंड इमोशनल. पार्थ बाळा जरा जीवाला सांभाळून घे. तेव्हा पार्थ सुद्धा वैतागून म्हणालेला असतो की बाबा तुम्हीच सांगा ना आता मी कुणाकुणाला समजून घेऊ. आता हे सर्व काही कठीण आहे. मग त्यानंतर आता वसूचं देखील बोलणं आता विक्रमला आठवतं की कशाप्रकारे वसूने आता काव्याच्या त्याचबरोबर पार्थच्या, नंदिनी आणि जीवाला पाया पडायला सांगितलं, आशीर्वाद घ्यायला सांगितले. त्याचबरोबर जीवा आणि नंदिनीने कशाप्रकारे पार्थचे सुद्धा आशीर्वाद घेतले. त्याचबरोबर काव्या अजिबातच हे लग्न मानत नाहीये. काव्याला खरं तर हे लग्नच नको आहे. बिचारीच्या गळ्यामध्ये उगीच आता असा फास लटकवल्यासारखं तिला वाटतंय. मग त्यानंतर हा विचार करत करतच आता विक्रम अगदी खचून जातो. त्याला खरं तर खूप टेन्शन आलेलं असतं की आता करावं काय. मग आता तेवढ्यातच मानिनी तेथे येते आणि विक्रमसाठी हळदीचं दूध घेऊन ती आलेली असते. तेव्हा आता लगेचच आता विक्रम हा मानिनीकडे पाहतो. मग आता मानिनी म्हणते, हो तुम्हाला स्ट्रेस सोबतच ॲसिडिटी सुद्धा होते, त्यामुळे हे दूध मी आणलं आहे. त्यावेळी आता तो म्हणतो की काय करू मी. अगं टेन्शन येणार नाही का, हा सगळा गुंता वाढतच चाललाय मानिनी, पण कमी काही होत नाहीये. अगं आज तर या स्ट्रेसने सर्वांच्या सीमाच ओलांडल्या आहेत. म्हणून तो मानिनीकडे पाहतो आणि तुला बरं वाटतंय ना असं विचारतो. खूप दुखतंय का गं, फार त्रास तर होत नाहीये ना असंही विचारतो. तेव्हा मानिनी म्हणते, या मुलांचे चेहरे पाहून जेवढा त्रास होतोय ना त्यापुढे हा त्रास तर काहीच नाहीये. कारण तिथे जे काही झालं ना ते सगळं काही अगदी भयानक आहे. पण आता इथे जे काही होतंय ना त्याने जास्ती थकायला होतंय. आता आपलीच ही अवस्था आहे तर बिचाऱ्या नंदिनी आणि काव्याचं काय झालं असेल, खरंच मला विचारही करवत नाही. मग मानिनी म्हणते, माझंही अगदी तसंच झालंय. मलाही अजिबात विचार करवत नाहीये बिचाऱ्या काव्याचं काय झालं असेल. अहो तिचा बळी दिला गेलाय असं तिला वाटतंय. तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही तर अगदी तिला फाशीला लटकवल्यासारखं तिला वाटतंय. खरं तर तिला हे लग्नच नको आहे. मग आता मानिनीला नंदिनीची सुद्धा काळजी वाटते की आपल्या एखाद्या मुलीचं आपल्या सख्ख्या बहिणीबरोबर आपल्या होणाऱ्या नवऱ्याशीच लग्न होतंय आणि जिचं लग्न होणार आहे तिचं त्याच्या सख्ख्या भावाशी. अहो हा विचार केला तरी हे किती विचित्र आहे सगळं. अहो असं सगळेजण म्हणतात फक्त की मुली खूप खंबीर असतात आणि पुरुषांपेक्षा सर्वात जास्त स्ट्रॉंग असतात, पण हे सगळं सहन करणं खूप अशक्य आहे. अहो त्यावेळी विक्रम म्हणतो, अगदी बरोबर बोलतीयस मानिनी तू. अगं आपली मुलं आहेत ना ती अगदी मुळापासून पूर्णपणे हल्ली आहेत. अगं मी सुद्धा खूप डिस्टर्ब झालो जेव्हा मगाशी ना पार्थ आणि जीवाला असं तावातावाने भांडताना पाहिलं ना तेव्हा. त्यावेळी मानिनीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती विचारते, काय
अहो जीवा आणि पार्थ हे दोघेही एकमेकांबरोबर असे तावातावाने भांडत होते. विक्रम म्हणतो, हो अगं, मग आता का बरं भांडत असतील असा विचार मानिनीच्या मनात येतो. कारण जीवाने नंदिनीबरोबर लग्न करण्यासाठी होकार दिला म्हणून तर भांडत नसेल ना. पार्थ सुद्धा असं आता मानिनीच्या मनात कुठेतरी येत असतं. मग आता मानिनी म्हणते, अहो मला तर विश्वासच बसत नाहीये की ते दोघेही एकमेकांबरोबर एवढे तावाने भांडले. अहो आयुष्यात ते दोघेही एकमेकांबरोबर कधीही असे एकमेकांवर रागून बसले नाही किंवा भांडले सुद्धा नाहीत. त्यावेळी मानिनी आता पुढे म्हणते की कसं सहन करायचं या लेकरांनी तरी. अहो काव्याची काय अवस्था झाली आहे, नंदिनीची काय अवस्था झाली आहे, तुम्ही बघताय ना. अहो चारही मुलांना हे सगळं सहन करणं अशक्य आहे. त्यावेळी विक्रम म्हणतो, आपली मुलं सुद्धा अगदी मुळापासनं हल्ली आहेत. मला तर आपल्या जीवाचा सुद्धा अभिमान वाटतो, कारण नंदिनीसारख्या अगदी जेन्युइन मुलीचा त्याने स्वीकार केला. पण आता हीच गोष्ट पार्थला सलतीये, कारण आता इथून पुढे 24 तास नंदिनी अगदी त्याच्या समोर असणार ना म्हणून. पण असं म्हणून आता विक्रम थांबतो. त्याचवेळी मानिनी म्हणते, अहो कसं असतं ना, हा पण जो असतो ना पण तोच माणसाच्या खूप जिव्हारी लागतो. तेव्हा ते दोघेही आता एकमेकांकडे पाहतच राहतात. कारण आता जीवाने ज्या प्रकारे नंदिनीबरोबर लग्न केलं त्यामुळे पार्थला राग आलाच असणार आहे. कारण पार्थच्या मनात फक्त आणि फक्त नंदिनी आहे. काव्याला तर लग्न सुद्धा करायचं नव्हतं, परंतु जबरदस्तीने तिला हे लग्न करावं लागलं. या जोड्यांचं होणार तरी कसं, हाच प्रश्न विक्रम आणि मानिनीला पडतो. त्यामुळे ते दोघेही आता टेन्शनमध्ये असतात. त्यानंतर विक्रम आता खूपच उदास होतो आणि विचारतो, काय ग मानिनी, आपण चुकलो का ग, आपण आईबाप म्हणून फेल झालो का. कारण मघाशी आता त्या दोघांचं बोलणं जेव्हा माझ्या कानी आलं ना तेव्हा मला चांगल्या प्रकारे जाणवलं. कारण आपली मुलं सुद्धा या लग्नाच्या बाबतीमध्ये अजिबात खुश नाही आहेत. आपण आपल्या दोन्हीही लेकरांवर अन्याय करतो असं वाटत नाही का मानिनी तुला. तेव्हा मानिनी म्हणते, आपल्याला सुद्धा काही आनंद होतोय का हो, कारण जे काही झालं ते आता झालं ना, आता आपण तरी काय करू शकतो तुम्हीच सांगा बरं. मग आता विक्रम म्हणतो, पण मनात आणलं ना मानिनी तर खूप काही करू शकतो आपण आपल्या मुलांच्या बाबतीत. कारण एक विचित्र विचार सारखा सारखा माझ्या डोक्यात येतोय. तेव्हा मानिनी आता विक्रमकडे पाहतच राहते की कोणता विचित्र विचार आता यांच्या डोक्यात येत असेल. तर विक्रम आता तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा ती विचारते, काय काय सलतंय काय तुमच्या मनामध्ये. तर आता दुसरीकडे शारदा ही आता काळजी करतच लगेच आपल्या लेकींना कॉल करते, परंतु काव्या काही कॉल रिसीव करत नाही. मग नंतर नंदिनी आता कॉल रिसीव करते आणि हॅलो आई असं म्हणते. मग शारदा विचारते, नंदिनी बाळा, अगं तुला तिथे कुणी काही बोललं नाही ना. मग आता नंदिनी काहीच बोलत नाही, फक्त आणि फक्त रडत असते. त्यावेळी आता तिला सगळं काही आठवतं की कशाप्रकारे काव्या कुणाच्याच पाया पडली नाही, देवासमोर दिवासुद्धा लावला नाही. त्याचबरोबर वसू आत्याच्या, मानिनी, विक्रम काकांच्या सुद्धा ती पाया पडली नाही. काव्य किती पूर्णपणे आतून हालून गेली आहे, त्यामुळे तिला हे काहीच नको आहे. हे लग्नाचं बंधनसुद्धा, ही माणसंसुद्धा आणि हे घरसुद्धा. त्यानंतर जीवाला आणि मला कशाप्रकारे वसू आत्याने पार्थ आणि काव्याच्या पाया पडायला सांगितलं हे सुद्धा क्षण आता नंदिनीला आठवतात. पण नंदिनी आता शारदाला काहीच सांगत नाही. तेव्हा आता नंदिनी सांगू लागते, आई अगं काहीच नाही, सगळी माणसं ना अगदी चांगली आहेत. तेव्हा शारदा विचारते, बाळा काव्य कशी आहे ग, कारण काव्याने माझा फोनच रिसीव केला नाही. अगं तिला सुद्धा मी फोन केला होता, परंतु तिने ना कटच केला. अगं काय झालंय काय नंदिनी, नेहमीसारखा थैथयाट नाही केला ना काव्याने तिथे. त्यावेळी नंदिनी मनातच विचार करते की इथे काय काय झाले, काव्य कशी वागली, वसुताई कशा वागल्या. हे जर सगळं मी आईला सांगायला गेले तर माझी आई खरंच तेथेच कोसळेल. त्यामुळे आईला काही सांगायला नको, हा नंदिनी मनातच विचार करते आणि स्वतःच आता खंबीरपणे या सगळ्याच्या पाठीशी उभं राहत आता काव्याला कशाप्रकारे समजवायचं, त्याचबरोबर आईला इथे काय घडतंय ते काहीही सांगायचं नाही. काव्या घरच्यांबरोबर कशी वागते हे सुद्धा मी सांगणार नाही. सर्व सिच्युएशन आता मी हँडल करणार, आता मलाच नव्याने उभारी घ्यावी लागेल असं नंदिनी मनाशी ठरवते. मग आता ती म्हणते, नाही मला माझ्या आईला सुद्धा जपायचंय, काव्याला सुद्धा सावरायचंय आणि मानिनी काकूंनी सांगितलं तसं सुनेचं कर्तव्य सुद्धा मला निभवायचंय.
मला खंबीर राहिलंच पाहिजे असं म्हणून ती आता आपल्या डोळ्यातील अश्रू पुसते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्या आणि नंदिनी रूममध्ये असतात. तेव्हा काव्य म्हणते, मी लहान बहीण आहे ना तुझी, आणि तू माझ्या पाया का पडलीस बरं नंदिनी ताई? मग आता नंदिनी म्हणते, जरा शांत हो. काव्य आता रागातच विचारते, कशी होऊ मी शांत? सांग ना, कशी होऊ मी शांत? तर आता दुसरीकडे मंजू, रम्या आणि त्याचबरोबर वसू या तिघीही नंदिनी आणि काव्यावर खूप हसत असतात. मग आता रम्या म्हणते की काव्य तर माहीत आहे आपल्याला कशी लवंगी मिरची आहे, परंतु नंदिनी आहे ना सगळं शांतपणे हँडल करणार. मग आपण काय करायचं, फक्त काव्याला ट्रिगर करायचं, आणि त्यासाठी माझ्याकडे एक मोठा प्लॅन आहे. मग इकडे आता विक्रम मानिनीला म्हणतो, जर आपल्या मुलांना या लग्नाचा त्रास होत असेल तर या बंधनातून आपण मोकळं करूयात त्यांना. तेव्हा मानिनीला प्रचंड धक्काच बसतो. तर इकडे या दोन्हीही जोड्या खूप रडत असतात. काव्या, जीवा, त्याचबरोबर पार्थ आणि नंदिनी. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.